Lesson 16, The Universe. If you observe the clear sky on a dark night, you will see a smoky band full of stars spreading north-south in the sky. This is Milky Way. It is also known as मंदाकिनी. जर तुम्ही रात्रीचं जर तुम्ही आकाशात निरीक्षण केलं तर तुम्हाला एक व्हाईट रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा एक धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल. तो पट्टा नॉर्थ साऊथ पसरलेला असतो किंवा उत्तर दक्षिण आकाशात पसरलेला असतो. असा हा जो पट्टा असतो त्याच्यात असंख्य तारे असतात. दिस इज द मिल्की वे. ह्या पट्ट्याला मिल्की वे असं म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज मंदाकिनी. याला मंदाकिनी असं सुद्धा ओळखलं जातं. जर आपण काळोख्या रात्री आकाशाचं निरीक्षण केलं तर आपल्याला नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये आकाशात एक धुरकट ताऱ्यांचा पट्टा दिसतो. त्याला मंदाकिनी असं म्हणतात किंवा मिल्की वे असं म्हणतात. A group of innumerable stars and their planetary system are together known as a galaxy. A group of innumerable stars, असंख्य स्टार्स किंवा असंख्य तारे आणि त्यांची प्लॅनेटरी सिस्टीम हे दोन्ही मिळून गॅलेक्सी तयार होते. द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच अवर सोलार सिस्टीम इज लोकेटेड. आपली जी सोलार सिस्टीम आहे ती द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच अवर सोलार सिस्टीम इज लोकेटेड. मिल्की वे ह्या गॅलेक्सीमध्ये आपली सोलार सिस्टीम आहे. द मिल्की वे इज अ पार्ट ऑफ लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. देर आर मेनी सच गॅलेक्सीज इन द युनिवर्स. आपल्या इथे अशा असंख्य गॅलेक्सीज आहेत. युनिवर्समध्ये अशा असंख्य गॅलेक्सीज आहेत. भरपूर गॅलेक्सीज आहेत. द मिल्की वे इन्क्लूड्स मेनी स्टार्स स्मॉलर दॅन आवर सन as well as many others that are thousands times bigger than sun. The Milky Way includes many stars smaller than our sun. आपल्या मिल्की वेमध्ये सूर्यापेक्षा कमी लहान असणारे भरपूर स्टार्स आहेत. as well as many others that are thousands of times bigger than the sun. किंवा मिल्की वेमध्ये सूर्यापेक्षा लहान आकाराने असणारे तारे आहेत. तसेच सूर्यापेक्षा हजारो पटीने मोठे असणारे सुद्धा तारे आहेत. इट ऑल्सो इन्क्लूड्स मेनी अदर सेलेस्टियल बॉडीज सच ॲज क्लस्टर ऑफ स्टार्स, नेबुला, क्लाउड ऑफ गॅसेस, क्लाउड ऑफ डस्ट, डेड स्टार्स, न्यूली बोर्न स्टार्स एटसेट्रा. इट ऑल्सो इन्क्लूड्स मेनी अदर सेलेस्टियल बॉडीज. अशा अजून सुद्धा मिल्की वेमध्ये अजून आणखीन असंख्य खगोलीय वस्तूसुद्धा आहेत. फॉर एक्झाम्पल क्लस्टर ऑफ स्टार्स म्हणजे ताऱ्यांचा झुपका, नेबुला म्हणजे मोठा ढग, क्लाउड ऑफ गॅसेस गॅसेसचे वायूंचे ढग, क्लाउड ऑफ डस्ट धुळींचे ढग, डेड स्टार्स मृत तारे, न्यूली बोर्न स्टार्स नुकतेच जन्माला आले तारे. असे असंख्य खगोलीय बॉडी किंवा सेलेस्टियल बॉडीज आहेत. द गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू आवर मिल्की वे इज कॉल्ड अँड्रोमेडा. आपल्या द गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू आवर मिल्की वे, आपल्या मिल्की वेच्या सर्वात जवळ जी गॅलेक्सी आहे तिचं नाव अँड्रोमेडा असं आहे. द युनिवर्स इन्क्लूड्स innumerable galaxies, the space between them and also energy. The universe includes. युनिवर्समध्ये काय असतं तर इन्युमरेबल गॅलेक्सीज असंख्य गॅलेक्सीज असतात. द स्पेस बिटवीन देम त्यांच्या मधोमध असणारी एक पोकळ जागा अँड ऑल्सो एनर्जी आणि ऊर्जा हे युनिवर्समध्ये असतं. टाइप्स ऑफ गॅलेक्सीज. various types identified according to their space. आता इथे खाली जे पिक्चर आहे ते तिथे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ गॅलेक्सीज दिसतात. फर्स्ट आहे स्पायरल गॅलेक्सी, नंतर एलिप्टिकल गॅलेक्सी, नंतर बार्ड स्पायरल गॅलेक्सी अँड इरेग्युलर गॅलेक्सी. द सायंटिस्ट एडविन हबल
show that there exist many galaxies beyond our Milky Way. द सायंटिस्ट एडविन हबल, त्याने एक शास्त्रज्ञ आहे जो एडविन हबल त्याचं नाव आहे, त्याने असं दाखवून दिलं की आपल्या मिल्की वेच्या पलीकडे सुद्धा भरपूर गॅलेक्सीज आहेत. इन 1990 नासा, द अमेरिकन स्पेस एजन्सी लॉन्च द हबल टेलिस्कोप इन द ऑर्बिट ऑफ द अर्थ. नासा या एजन्सीने 1990मध्ये एक हबल टेलिस्कोप लॉन्च केला. द हबल टेलिस्कोप हॅज मेड इट इझियर टू लुक फॉर स्टार्स, टू टेक फोटोग्राफ्स अँड ऑब्टेन स्पेक्ट्रम्स. हबल टेलिस्कोपमुळे स्टार्सचं निरीक्षण करणं किंवा फोटोग्राफ्स घेणं शक्य झालं. आता आपल्याला इथे 16.5 पिक्चरमध्ये हबल टेलिस्कोपचं पिक्चर दिसतंय. Stars. The thousands of twinkling stars that we observe in the clear night sky are the part of Milky Way. The thousands of twinkling stars. हजारो चमचमणारे तारे आपल्याला ज्या स्वच्छ क्लिअर आकाशात आपल्याला रात्री दिसतात ते सुद्धा मिल्की वेचा पार्ट आहे. Some of the stars that we see are bright whereas अदर्स आर फेट. आता त्यातले काही जे स्टार्स असतात ते ब्राईट असतात किंवा काही जे स्टार्स असतात ते फेंट असतात. स्टार्स रेडिएटिंग डिफरंट कलर्स सच ॲज ब्ल्यू, व्हाईट, येलो, रेडिश कॅन बी सीन इन द स्काय. आता आपल्याला स्टार्स ब्ल्यू रंगाचे, व्हाईट रंगाचे, येलो रंगाचे किंवा रेडिश कलरचे स्टार्स आपल्याला आकाशात दिसतात. वी ऑल्सो सी स्टार्स विथ व्हेरिंग ब्राईटनेस. आपल्याला आता जे तारे दिसतात त्यातले काही तारे कमी ब्राईट असतात किंवा काही तारे जास्त ब्राईट असतात. म्हणजे काही तारे जास्त चमकणारे असतात किंवा काही फेंट असतात, त्यांच्यात कमी चमक असते. द बर्थ प्लेस ऑफ स्टार्स आर द ह्यूज नेबुला मेड ऑफ डस्ट पार्टिकल अँड गॅसेस. आता हा स्टार्स आहे ते कशापासून निर्माण झाले तर एक ह्यूज नेबुला मेड ऑफ डस्ट अँड पार्टिकल्स ऑफ गॅसेस. एक मोठा प्रचंड मोठा ढग आहे जो कशापासून बनलेला आहे, गॅसेस किंवा धुळीच्या कणांपासून बनलेला एक प्रचंड मोठा नेबुला आहे किंवा ढग आहे, त्याच्यापासून स्टार्स निर्माण झाले. जनरली द सरफेस टेम्परेचर ऑफ स्टार्स रेंजेस फ्रॉम 3500 सेल्सिअस टू 50,000 सेल्सिअस. आता हे जे द सरफेस टेम्परेचर ऑफ स्टार्सचं जे पृष्ठभागाचं जे टेम्परेचर किंवा तापमान असतं ते 3500 सेल्सिअस ते 50,000 सेल्सिअसच्या मधोमध असतं. द कलर ऑफ द स्टार्स चेंजेस अकॉर्डिंग टू देअर टेम्परेचर. आता हा जो स्टार्सचा कलर असतो तो त्यांच्या तापमानानुसार बदलतो किंवा त्यांच्या टेम्परेचरनुसार बदलतो. Some types of stars. First, sun-like stars. The stars that can be slightly smaller or bigger than the sun, sun-like stars. These stars can be slightly smaller or bigger than the sun. हे जे स्टार्स असतात ते सनपेक्षा थोडेसे स्मॉल असतात किंवा सनपेक्षा मोठे असतात. बट देअर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन देअर टेम्परेचर. पण त्यांच्या तापमानात भरपूर फरक असतो. फॉर एक्झाम्पल स्टार्स लाईक सिरियस, अल्फा सेंचुरी एक्सेट्रा. द रेड जायंट्स. द टेम्परेचर ऑफ these stars ranges between 3000 degree Celsius and 4000 degree Celsius. आता हे रेड जायंट्स जे स्टार्स असतात त्यांचं तापमान किंवा त्यांचं टेम्परेचर 3000 डिग्री सेल्सिअस ते 4000 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असतं. बट देअर ल्युमिनन्स कॅन बी 100 टाइम्स दॅट ऑफ सन्स. पण त्यांचा प्रकाश असतो तो सनपेक्षा 100 पटीने जास्त असतो. देअर डायमीटर इज 10 to 100 टाइम्स दॅट ऑफ द सन अँड दे आर रेड इन कलर. ते त्यांचा जो डायमीटर असतो तो सनपेक्षा 10 to 100 टाइम्स जास्त मोठा असतो आणि ते रेड कलरचे असतात. सुपरनोवा. These are even brighter and larger than the
लार्जर दॅन रेड जायंट स्टार्स. सुपरनोवा हे रेड जायंट स्टार्सपेक्षा अधिक प्रकाशमान किंवा अधिक ब्रायटर असतात आणि आकाराने सुद्धा मोठे असतात. द टेम्परेचर इज बिटवीन 3000 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस. त्यांचं तापमान 3000 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये असतं. बट देअर डायमीटर कॅन बी मोर दॅन 100 टाइम्स ग्रेटर दॅन दॅट ऑफ द सन. पण त्यांचा डायमीटर असतो तो सनपेक्षा 100 टाइम्स जास्त मोठा असू शकतो. बायनरी और ट्विन स्टार्स. more than half of the stars in the sky are binary stars. आपल्याला आकाशात जे स्टार्स दिसतात त्यातले अर्ध्याहून अधिक स्टार्स हे बायनरी स्टार्स असतात. दे कन्सिस्ट ऑफ 2 स्टार्स दॅट रिव्हॉल्व अराउंड ईच अदर. आता हे जे स्टार्स असतात ते एकमेकांभोवती फिरत असतात. 2 स्टार्स असतात आणि ते एकमेकांभोवती फिरत असतात. At times 3 or 4 stars that revolve around each other have also been located. काही वेळा 3 किंवा 4 स्टार्स एकमेकांभोवती सुद्धा फिरताना दिसलेले आहेत. Variable stars. The luminance and shape of these stars is not stable. आता हे जे व्हेरिएबल स्टार्स आहेत त्यांचा प्रकाश किंवा त्यांचा आकार हा स्थिर नसतो किंवा स्टेबल नसतो. दे आर कॉन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग अँड एक्सपांडिंग. ते सतत कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपांड होत असतात किंवा आकुंचन पावतात आणि प्रसरण पावतात. वेन अ स्टार एक्सपांड्स. जेव्हा स्टार एक्सपांड होतो किंवा तो प्रसरण पावतो इट एमिट्स लेस एनर्जी. त्यातून कमी एनर्जी बाहेर पडते. अँड ॲट सच टाइम्स इट्स ब्राईटनेस डिक्रीजेस. आणि त्याच वेळेला त्यांचा ब्राईटनेस कमी होतो किंवा त्यांचा प्रकाश कमी होतो. ॲज अगेन्स्ट दिस वेन अ स्टार कॉन्ट्रॅक्ट्स. जेव्हा स्टार ह्याच्या विरुद्ध जेव्हा स्टार आकुंचन पावतो किंवा कॉन्ट्रॅक्ट होतो इट्स सरफेस टेम्परेचर इन्क्रीजेस. त्याचं पृष्ठभागाचं टेम्परेचर किंवा सरफेस टेम्परेचर वाढतं. अँड स्टार एमिट ग्रेटर एनर्जी. आणि स्टारमधनं अधिक एनर्जी बाहेर पडते. अँड ॲपियर्स ब्रायटर. आणि तो अधिक चमकदार दिसायला लागतो. फॉर एक्झाम्पल पोलरीज और पोल स्टार. The Mercury, Venus, Earth and Mars are inner planets, whereas the Jupiter, Saturn, Uranus, Neptune are outer planets. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ आणि मार्स हे इनर प्लॅनेट्स आहेत. तसं ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस अँड नेपच्यून हे आउटर प्लॅनेट्स आहेत. आउटर प्लॅनेट्स हॅव रिंग अराउंड देम. आता हे जे आउटर प्लॅनेट आहे ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस अँड नेपच्यून त्यांच्या भोवती एक रिंग किंवा कडा असते. द क्रस्ट ऑफ ऑल द इनर प्लॅनेट इज हार्ड. इनर प्लॅनेट आहेत मर्क्युरी, व्हीनस, अर्थ अँड मार्स. त्यांचं क्रस्ट किंवा कवच हे कडक असतं किंवा कठीण असतं. द आउटर प्लॅनेट्स हॅव गॅसियस आउटर कव्हर. आउटर प्लॅनेट्सना गॅसियस कव्हर असतं. त्यांचं बाहेरचं जे आवरण आहे ते गॅसेसपासून बनलेलं असतं. द सोलार सिस्टीम. Solar system consists of sun, the planets, asteroids, comets and meteors. The solar system मध्ये काय असतं तर सन, प्लॅनेट्स म्हणजे ग्रह, ॲस्टेरॉइड्स म्हणजे लघुग्रह, कॉमेट्स धूमकेतू अँड मिटिऑर्स. The planets Mercury, Venus, Mars and Jupiter and Saturn can be easily seen. मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर अँड सॅटर्न हे जे ग्रह आहेत हे आपल्याला सहजरित्या दिसू शकतात. द सन विच इज ॲट द सेंटर ऑफ द सोलार सिस्टीम इज येलो कलर्ड स्टार. सोलार सिस्टीमच्या मधोमध जो स्टार आहे तो सन असतो, येलो कलरचा असतो. द सरफेस टेम्परेचर इज अराउंड 6000 डिग्री सेल्सिअस. त्याचं जे सरफेस टेम्परेचर किंवा पृष्ठभागीय तापमान असतं ते 6000 डिग्री सेल्सिअस आहे. द साईज ऑफ द सन
is so huge that around 13 lakh planets of the size of the earth can be easily placed within it. The sun आहे तो इतका प्रचंड मोठा असतो की त्याच्यात पृथ्वीसारखे 13 लाख प्लॅनेट 13 लाख प्लॅनेट त्याच्यामध्ये सामावून घेऊ शकतात. Due to gravitational force of the sun, the celestial bodies in the solar system revolve around it. Due to gravitational force of the sun, sunचा जो gravitational force आहे त्याच्यामुळे सेलेस्टियल बॉडीज किंवा खगोलीय ग्रह असतात किंवा खगोलीय वस्तू ज्या असतात त्या त्याच्या भोवती फिरत राहतात. The diameter of the sun is approximately 13,92,000 किलोमीटर. आता सनचा जो डायमीटर आहे तो अंदाजे 13,92,000 किलोमीटर आहे. The sun rotates around its axis, and while doing so, it revolves around the center of the Milky Way, taking the solar system along with. Sun rotates around its axis. सन स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असतो. While doing so, आणि असं करताना it revolves around the center of the Milky Way. तो मिल्की वेच्या सेंटरला फिरत असतो. While taking the solar system along with it. आणि त्याच वेळेला सोलार सिस्टीम सुद्धा त्याच्या भोवती फिरत असते. मर्क्युरी. आता हा मर्क्युरी हा एक प्लॅनेट आहे. दिस प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन. मर्क्युरी प्लॅनेट तो सूर्याच्या सर्वात जवळ आहे. इट इज विजिबल इन द मॉर्निंग अँड द इव्हिनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन. आता हा जो मर्क्युरी प्लॅनेट आहे तो जर सनपासनं दूर असेल, सूर्यापासनं जर तो दूर असेल तर तो आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दिसू शकतो. A number of depressions such which look like volcanic craters but are actually caused by meteoric falls can be seen on the surface of the Mercury. A number of depressions which look like volcanic craters. आपल्याला त्याच्यावर खड्डे दिसतात. नंबर ऑफ डिप्रेशन किंवा भरपूर खड्डे दिसू शकतात. आता हे खड्डे कशापासून झालेले असतात तर मिटिओरिक फॉल म्हणजे उल्कापातापासून झालेले असतात. आपल्याला असे खड्डे त्याच्या मर्क्युरीच्या पृष्ठभागावर दिसतात. मर्क्युरी इज द फास्टेस्ट मूव्हिंग प्लॅनेट. मर्क्युरी हा सर्वात जलद मूव्ह होणारा प्लॅनेट आहे. अर्थ. It is the third planet of the solar system. Earth is the third planet of the solar system. Solar system मधला तिसरा ग्रह अर्थ आहे. No other planet other than Earth has a life on it. दुसऱ्या कुठल्याही प्लॅनेटवर अर्थ सारखी जीवसृष्टी नाही. As Earth is a magnet, there is magnetic field around the Earth. Earthच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड किंवा चुंबकीय क्षेत्र आहे. It diverts the harmful rays from the sun towards the polar region of the earth. It diverts the harmful rays of the sun. सूर्यापासून येणारे अपायकारक रेस, अपायकारक किरण हे पोलार रिजनच्या दिशेने दूर परतवले जातात. ज्युपिटर. This is the largest planet of the solar system. ज्युपिटर हा सोलार सिस्टीम मधला सर्वात मोठा प्लॅनेट आहे. It is so huge that as many as 1397 planets of the size of the earth can be get accommodated it. It is so huge that as many as 1397 planets of the size of the earth. आता ज्युपिटर प्लॅनेट हा इतका मोठा आहे की पृथ्वीच्या आकाराचे किंवा अर्थच्या आकाराचे 1397 किंवा 1397 प्लॅनेट्स त्याच्यामध्ये सामावू शकतात. Even though the planet is so huge, it revolves around itself with a great speed.
इवन दो द प्लॅनेट इज सो ह्यूज. आता हा प्लॅनेट जरी आकाराने भरपूर प्रचंड मोठा असला तरी तो भरपूर स्पीडने किंवा जलद स्पीडने रिव्हॉल्व करू शकतो. अ ह्यूज स्टॉर्म्स अकर फ्रिक्वेंटली ऑन इट. ह्या ज्युपिटर ह्या प्लॅनेटवर प्रचंड वादळं होत असतात, बऱ्याच वेळा प्रचंड वादळं होत असतात. इट इज कॉल्ड अ स्टॉर्मी प्लॅनेट. म्हणून या प्लॅनेटला स्टॉर्मी प्लॅनेट सुद्धा असं म्हटलं जातं. युरॅनस. इट इज द 7th प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. युरॅनस हा 7वा प्लॅनेट आहे सोलार सिस्टीम मधला. इट कॅनॉट बी सीन विदाउट अ टेलिस्कोप. हा टेलिस्कोपच्या मदतीशिवाय आपण बघू शकत नाही. Its axis is so greatly inclined that it appears as if it is rolling along its orbit. Its axis is so greatly inclined. त्याचा जो ॲक्सिस किंवा जो अक्ष असतो तो खूपच कललेला असतो. That it appears as it is rolling along its orbit. त्यामुळे असं वाटतं की तो त्याच्या ऑर्बिटच्या भोवती रोल होतोय. विनस. इट इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. विनस हा सर्वात ब्राइटेस्ट प्लॅनेट किंवा तेजस्वी ग्रह आहे सोलार सिस्टीम मधला. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराइज अँड द वेस्ट आफ्टर द सनसेट. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराइज. हा जो प्लॅनेट आहे तो पूर्वेला सनराईजला सूर्योदयाच्या वेळेला सूर्योदयाच्या आधी आपल्याला पूर्वेला दिसू शकतो. अँड इन द वेस्ट आफ्टर द सनसेट. आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला आपल्याला दिसू शकतो. इट रोटेट्स अराउंड इटसेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. तो स्वतःभोवती पूर्वेपासनं पश्चिमेकडे फिरत असतो. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट. हा सर्वात हॉटेस्ट किंवा उष्ण गरम गरम ग्रह आहे. मार्स. इट इज द 4th प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. मार्स किंवा मंगळ हा 4था ग्रह आहे सोलार सिस्टीम मधला. ॲज द सॉइल ऑन द मार्स कंटेन आयर्न, इट्स कलर इज रेडिश. आता या मार्सवर जी माती आहे ती त्याच्यामध्ये आयर्न आहे किंवा लोह मिसळलेला आहे, म्हणून तो आपल्याला रेडिश कलरचा दिसतो. हेन्स मार्स इज ऑल्सो कॉल्ड रेड प्लॅनेट. म्हणून मार्सला रेड प्लॅनेट असं म्हटलं जातं. द हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटन इन द सोलार सिस्टीम, ऑलिम्पस मॉन्स, इज लोकेटेड ऑन द मार्स. द हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटन, सर्वात उंच आणि लांब डोंगर सोलार सिस्टीम मधला सर्वात उंच आणि लांब माउंटन हा मार्सवर आहे. त्याचं नाव ऑलिम्पस मॉन्स असं आहे. सॅटर्न. इट इज द 6th प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम. सॅटर्न हा सोलार सिस्टीम मधला 6वा प्लॅनेट आहे. अँड नेक्स्ट ओनली टू ज्युपिटर इन साईज. आणि तो ज्युपिटरच्या नंतर मोठ्या ज्युपिटरपेक्षा थोडासा कमी मोठा आहे. सेकंड मोठा ज्युपिटर नंतर सेकंड मोठा ग्रह आहे. It is considered to be a peculiar planet because of the rings around it. आता हा जो ज्युपिटर प्लॅनेट आहे हा विशिष्ट ग्रह म्हणून ओळखला जातो का त्याच्या भोवती असणाऱ्या रिंग्समुळे तो विशिष्ट ग्रह ओळखला जातो. सॅटर्नच्या भोवती एक रिंग्स असतात त्याच्यामुळे तो विशिष्ट ग्रह म्हणून ओळखला जातो. Though its mass is 95 times that of the earth, its density is very low. Though its mass is 95 times of the earth, पेक्षा त्याचं वजन 95 टाइम्स जास्त आहे, परंतु त्याची डेन्सिटी ही कमी आहे. If it were dropped into a sea large enough to hold it, it would actually float on it. आता त्याची डेन्सिटी कमी असल्यामुळे जर आपण ते समुद्रात तो प्लॅनेट टाकला तर तो त्याच्यावरती तरंगू शकतो.
नेपच्यून, इट इज द 8th प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. नेपच्यून हा 8वा प्लॅनेट आहे. अ सीझन ऑन द नेपच्यून लास्ट फॉर अबाउट 41 इयर्स. आता हे जे नेपच्यूनवरचे जे सीझन आहेत किंवा ऋतू आहेत ते 41 वर्षापर्यंत एकच ऋतू असतो. ऑन दिस प्लॅनेट विंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. ह्या प्लॅनेटवर वारे प्रचंड वेगाने वाहत असतात. Satellite, the celestial bodies that revolve around a planet without independently revolving around the sun are called satellites. The celestial bodies that revolve around a planet without independently revolving around the sun, अशा celestial bodies ज्या planet भोवती फिरत असतात. The celestial bodies that revolve around a planet without independently रिव्हॉल्विंग अराउंड द सन. अशा सेलेस्टियल बॉडीज स्वतंत्रपणे सनभोवती न फिरता प्लॅनेटच्या भोवती फिरत असतात. त्यांना सॅटेलाइट्स असं म्हणतात. आता ह्या ज्या सॅटेलाइट्स आहेत हे त्यांच्या प्लॅनेट भोवती फिरत असतात, परंतु ते स्वतंत्रपणे सनच्या भोवती फिरत नाही. लाईक प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस. ग्रहांप्रमाणे सॅटेलाइट सुद्धा त्यांच्या अक्षाभोवती रोटेट करत असतात किंवा फिरत असतात. द मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपल्या अर्थचा मून हा सॅटेलाइट आहे. इट डज नॉट हॅव ॲन ॲटमॉस्फिअर. त्याच्यावर वातावरण किंवा ॲटमॉस्फिअर नाही. इट्स पिरियड्स ऑफ रोटेशन अँड रिव्होल्यूशन आर बोथ ऑफ 27.3 days. त्याचा रोटेशनचा किंवा रिव्होल्यूशनचा पिरियड हा 27.3 days आहे. एक्सेप्ट फॉर मर्क्युरी अँड विनस ऑल अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स बट इन वेरिंग नंबर्स. मर्क्युरी अँड विनस सोडून बाकी सगळ्या प्लॅनेट्सना सॅटेलाइट्स आहेत, पण ते वेगवेगळ्या नंबरमध्ये आहेत. त्यांचं संख्या वेगवेगळी आहे. Asteroids. A great number of small-sized bodies could not turn into planets when the solar system was formed. A great number of small-sized bodies could not turn into planets when the solar system was formed. जेव्हा सोलार सिस्टीम तयार झाली तेव्हा काही मोठ्या असंख्य ज्या छोट्या आकाराच्या सेलेस्टियल बॉडीज होत्या त्यांचं ग्रहांमध्ये रूपांतर झालं नाही. बट कंटिन्यू टू रिव्हॉल्व अराउंड द सन. पण त्या सूर्याभोवती फिरत राहिल्या. दीज बॉडीज आर नोन ॲज ॲस्टेरॉइड्स. अशा बॉडीजना ॲस्टेरॉइड्स असं म्हणतात. अ बेल्ट ऑफ सच सेलेस्टियल बॉडीज हॅज फॉर्म बिटवीन द प्लॅनेट्स मार्स अँड ज्युपिटर. मार्स अँड ज्युपिटर यांच्या मधोमध सेलेस्टियल बॉडीजचा अशा सेलेस्टियल बॉडीजचा एक पट्टा तयार झालेला आहे. ड्वार्फ प्लॅनेट. अ स्मॉल साइज सेलेस्टियल बॉडी that revolves independently around the sun is called dwarf planet. A small size celestial body, एक लहान आकाराचा खगोलीय वस्तू किंवा सेलेस्टियल बॉडी ही स्वतंत्रपणे सूर्याच्या भोवती फिरते, त्याला ड्वार्फ प्लॅनेट असं म्हणतात. अ सेलेस्टियल बॉडी लाईक प्लुटो कॅन बी क्लासिफाईड ॲज अ ड्वार्फ प्लॅनेट. प्लुटोला हे ड्वार्फ प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं. प्लुटो टेक्स अराउंड 240 years टू कम्प्लीट इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन. प्लुटोला सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन पूर्ण करायला 248 किंवा 248 years लागतात. Whereas it takes around 6.38 days for one rotation. आणि त्याला स्वतः भोवती फिरायला 6.38 days लागतात. A comet. A comet is a celestial body that revolves around the sun. Comet किंवा धूमकेतू ही सेलेस्टियल बॉडी जी आहे जी सन भोवती फिरत असते.
कॉमेट्स आर फॉर्म आउट ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स. कॉमेट्स हे आईस किंवा धुळीच्या कणांपासून तयार होतात. दे आर पार्ट ऑफ सोलार सिस्टीम. हे सुद्धा सोलार सिस्टीमचे घटक आहेत किंवा त्यांचा भाग आहेत. सिन्स ओल्डन टाइम्स द अपीअरन्स ऑफ अ कॉमेट हॅज बीन कन्सिडर्ड टू बी अ इनऑस्पिशियस इव्हेंट. जुन्या काळी कॉमेटचं दिसणं हे एक अपवित्र घटना म्हणून ओळखली जायची. कॉमेट्स अपीअर लाईक पॉइंट्स वेन दे आर फार अवे फ्रॉम द सन. जेव्हा हे कॉमेट्स सूर्यापासून भरपूर लांब असतात त्यावेळेला आपल्याला एखाद्या पॉइंट किंवा ठिपक्यासारखे ते दिसतात. बट वेन दे आर क्लोज टू द सन, परंतु ते जेव्हा सूर्याजवळ येतात दे बिकम इझिली विजिबल टू अस. त्यावेळेला ते आपल्याला दिसू शकतात. बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स अँड हीट ऑफ द सन. आता ते जेव्हा सूर्यापासून जवळ येतात त्यावेळेला सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा ते कमी अंतरावर असल्यामुळे आपल्याला दिसू शकतात. कॉमेट्स आर मेड अप ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स. कॉमेट्स हे एका गोठलेल्या पदार्थापासून किंवा धुळीच्या कणांपासून तयार होतात. When they are close to the sun, this frozen matter gets converted into gas due to the solar heat. आता हे जे कॉमेट्स आहेत ते जेव्हा सूर्याच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्यातला जो गोठलेला पदार्थ असतो तो सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं किंवा गॅसमध्ये रूपांतर होतं. These gases get thrown इन अ डायरेक्शन अवे फ्रॉम द सन. आता हे जे वायू असतात ते दुसऱ्या दिशेने डायरेक्शन अवे फ्रॉम द सन ते सूर्यापासून लांब दुसऱ्या दिशेला फेकले जातात. ॲज अ रिझल्ट सर्टन कॉमेट्स ॲपियर टू हॅव अ लॉंग फिदरली टेल. त्यामुळे आपल्याला काही कॉमेट्सना आपल्याला एक शेपूट किंवा शेपटी असल्यासारखं दिसतं. Due to their long elliptical orbits, their appearance in the sky is very rare. आता त्यांचा जो ऑर्बिट आहे तो लॉंग आहे, लॉंग एलिप्टिकल आकाराचा आहे, त्यामुळे ते आपल्याला आकाशात कधीतरीच दिसतात. they reappear in the sky after a very long period of time. ते एकदा आपल्याला कॉमेट दिसला की तो परत दिसण्यासाठी खूप काळमध्ये जावा लागतो. कॉमेट्स आर क्लासिफाईड इंटू 2 मेन ग्रुप्स. कॉमेट्सचे 2 प्रकार आहेत. लॉंग पिरियड कॉमेट्स. These comets take more than 200 years to complete one revolution around the sun. आता हे जे लॉंग पिरियड कॉमेट्स आहेत त्यांना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 200 वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो. Short period comets. These comets take less than 200 years to complete one revolution around the sun. शॉर्ट पिरियड कॉमेट्सना सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 200 पेक्षा कमी वर्ष लागतात. हॅलेस कॉमेट appeared in the year 1910. हॅलेचा जो धूमकेतू किंवा हॅलेस कॉमेट होता तो 1910 साली किंवा 1910 मध्ये दिसला होता. अँड रिअपियर्ड इन 1986. आणि त्याच्यानंतर तो पुन्हा 1986 मध्ये दिसला होता. इट्स सेंट्रल पार्ट ऑफ न्यूक्लियस वॉज फाउंड टू बी 16 किलोमीटर लॉंग अँड 7.5 किलोमीटर वाईड. हॅलेस कॉमेट टेक्स 76 years to complete its revolution around the sun. हॅलेस कॉमेटला सूर्याभोवती फिरण्यासाठी 76 वर्ष लागली. इथे आपल्याला हॅलेस कॉमेटचं पिक्चर दिसतंय. In the past, Fred Whipple, an American astronomer, proposed that comets consist of an icy cluster of various constituents. That is why comets come to be called dirty snowballs.
By 1950, Whipple had discovered the sixth comet. 1950 मध्ये विपलने, हा ॲस्ट्रॉनॉमर होता, त्याने 6 कॉमेट्सचा शोध लावला. अ मिटिओर. At times we see a falling star. आपल्याला कधी कधी तुटता तारा किंवा फॉलिंग स्टार आकाशात दिसतो. दिस इव्हेंट इज कॉल्ड मिटिओर फॉल. या घटनेला मिटिओर फॉल असं म्हणतात. मोस्टली दीज मिटिओर्स आर रॉकी पीसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम ॲस्टरॉइड बेल्ट. आता हे जे मिटिओर्स असतात ते काही तुकडे असतात जे ॲस्टरॉइड बेल्टपासनं, मोस्टली दीज मिटिओर्स आर रॉकी पीसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम द ॲस्टरॉइड बेल्ट. ॲस्टरॉइड बेल्ट असतो त्याच्यापासनं तुटणारे दगडाचे हे तुकडे असतात. स्मॉलर रॉकी पीसेस गेट कम्प्लिटली बर्न ड्यू टू फ्रिक्शन विथ द एअर. आता ह्याच ॲस्टरॉइडचा जो बेल्ट असतो त्याच्यापासून काही तुकडे खाली पडतात. त्यातले जे अगदी लहान आकाराचे ते तुकडे असतात ते हवेशी घर्षण झाल्यामुळे जळून जातात. जेव्हा ते अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये शिरतात त्यावेळेला ते हवेच्या घर्षणामुळे ते कम्प्लिटली जळून जातात. समटाइम्स द मिटिओर्स डू नॉट बर्न कम्प्लिटली. काही वेळा हे मिटिओर्स असतात ते पूर्णपणे जळून जात नाहीत. अँड फॉल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आणि ते न जळलेले जे तुकडे असतात किंवा न जळलेले जे मिटिओर असतात ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात. दीज आर कॉल्ड मिटरॉइड्स. अशांना मिटरॉइड्स असं म्हणतात. It is believed that Lonar Lake in the Maharashtra has been formed by the impact of such meteorite. असं समजलं जातं की महाराष्ट्रात जो लोणार लेक आहे तो अशा मेटेओराइट फॉलमुळे तयार झालेला आहे, उल्कापातामुळे तयार झालेला आहे. मिटिओर्स अँड मेटेओराइट फॉल्स अकर ऑन द सेलेस्टियल बॉडीज टू. जे सेलेस्टियल बॉडीज ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा मेटिओर्स फॉल होत असतो.